प्रभाग क्रमांक 9 मधून भाजपच्या माध्यमातून दिनकर धर्मा पाटील, लता काकू दिनकर पाटील, भारती रवींद्र धिवरे, संगीता बाळासाहेब घोटेकर आणि अमोल दिनकर पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे। या अर्ज दाखल प्रक्रियेला ऐतिहासिक स्वरूप देत सातपूर ESI मैदानापासून थेट सातपूर मनपा कार्यालयापर्यंत हजारोच्या संख्येने भव्य रॅली काढण्यात आली। घोषणांनी आसमंत दणाणून गेला। ढोल ताशाच्या गजरात संपूर्ण सातपूर परिसर भगवामय झाला होता। अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटील यांनी स्पष्ट शब्दात ठणकावून सांगितले की प्रभाग क्रमांक 9 आता बदलासाठी सज्ज झाला आहे। विकास नोकऱ्यांना यावेळी जनता धडा शिकवणार आहे। भाजपचा विजय हा अटळ आहे। या शक्ती प्रदर्शनाला सातपूर भाजप मंडल अध्यक्ष नारायण जाधव यांच्यासह रामहरी संबेराव, गौरव बोडके, निलेश जोशी, सुनील मेहत्रे, स्वप्नील धिवरे, लियाकत शेख यांनी ठाम साथ लाभली। तसेच प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने भाजपची जनधाराची ताकद पुन्हा एकदा स्पष्ट झाली। एकूणच प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजपच्या उमेदवारी अर्जासोबतच विरोधकांच्या छातीत धडकी भरवणारे शक्ती प्रदर्शन झाले असून आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजप हा निर्णायक ताकद म्हणून पुढे येणार हे आता स्पष्ट झाले आहे। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन, सर्व कोर कमिटी यांच्या आदेशानुसार आम्ही आज इच्छुक उमेदवार म्हणून मी दिनकर पाटील, अमोल पाटील, लता पाटील, भारतीताई धिवरे आणि संगीताताई घोटेकर असे आम्ही सर्वांनी इच्छुक उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचे आज या ठिकाणी अर्ज भरलेले आहेत। आणि पॅनल 4 नगरसेवकाचे 5 भरले, दुसऱ्या कुठल्या वॉर्डात भरले नाही, सर्व प्रभाग क्रमांक 9 मधूनच आम्ही अर्ज भरलेले आहेत। तुम्ही कुठल्या प्रभागातून आहात? प्रभाग क्रमांक 9 भारतीताई यांचा आत्ता अ मधून भरला, माझा एक OBC मधून भरला, एक सर्वसाधारण मधून पण ड मधून पण भरलेला आहे। अमोलचा आहे तसाच OBC आणि ड आणि OBC महिला आपल्या सर्वसाधारण महिला संगीताताई बाळासाहेब घोटेकर असे अर्ज भरलेले आहेत। गेल्या वेळेला निवडून आला होता, आता पुन्हा एकदा भाजपमधनं आपण उमेदवारी अर्ज करताय। मधल्या काळात अनेक घटना घडल्या आहेत, या निवडणुकीकडे कसं बघताय? मोठं आव्हान वाटतंय का? माझ्या भागामध्ये प्रभागामध्ये अनेक जवळजवळ 45 वर्षापासून आम्ही काम करतोय आणि सर्व एक जनतेला बरोबर घेऊन एक माझा कुटुंब परिवार आहे आणि ते सर्व आमच्या कुटुंबावर विश्वास करतात, विश्वास आहे, तसं काहीच आव्हान नाहीये आणि आम्ही 100% नाही 1000% पॅनल आमचा विजय होणार। काल आपण असतो त्यावेळेस त्या घटना घडत असतात आणि तुम्ही जे विचारता तर त्यावेळेस तो समोर जो प्रसंग असतो तेव्हा त्या अनुषंगाने मला अश्रू आले होते। भाजपकडून 3 तिकीट मिळतील का एकत्रित घरामध्ये असं वाटतंय का? ते श्रेष्ठी ठरवतील। तुमचं बोलणं आलंय? बोलणं झाल्यावरच फॉर्म भरलाय। अण्णा मनसेमध्ये होते तेव्हा आनंदी होतात का आता जास्त आनंदी? आता खूप आनंदी। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, सातपूर।